खातीर आम्ही आमंत्रित करता आता सगळ्यांक आमचे पदाधिकारी जे हांगा व्यासपीठाचेर येवन बसतले. सगळ्या पयलीं देवी भगवती नमन करून भाषणाची सुरवात करता. त्याचबरोबर या क्षेत्रात जितले पंचायतान क्षेत्रात जितले देवदेविता आसात तांकांय नमन करता, सुरवात करता. आणि जितके हांगासर उपस्थित आसा सगळ्यांचे स्वागत, सगळ्यांक सुस्वागतम म्हणटा. त्याचबरोबर हांगासर मिडिया सुद्दां आयिल्ली आसा तेंचेय स्वागत करता. आणि जे आमचे समर्थक बंधू सगळे आसा त्याचबरोबर हय तर हांव सगळ्यान पयलीं आमचे एमजीचे सर सुदीन ढवळीकर साहेब जे MLA आमचे तांकां आमंत्रीत करता की ते येवन व्यासपीठाचेर बसपाक घेवपाचें. थँक्यू सर. त्याचबरोबर आमचे आनंद नाईक ट्रेजरर आसा तांकांय आमंत्रीत करता की येवन तेंच्यांनी बसपाक घेवपाचें. त्याचबरोबर प्रताप फडते जे वर्किंग कमिटीचे प्रेसिडेंट आसा तांकांय आमंत्रीत करता की तेंच्यांनी येवन बसपाक घेवपाची. त्याचबरोबर चंद्रशेखर खडपकर जे पेडणे कमिटीचे मेंबर आसा. त्याचबरोबर आमचे सुदीप कोरगांवकर जे मेंबर आसा तांकांय आमंत्रीत करता की तेंच्यांनी येवन हांगासर बसपाक घेवपाची. आणि मांद्रेचे कॅन्डिडेट राघोबा गावडे सरांक विनंती करता की तेंच्यांनी सुद्दां हांगा येवन बसपाक घेवपाची. त्याचबरोबर महेश साडेलकर आसा जे अर्डोना कॅन्डिडेट आसा तेंच्यांनी येवपाचें हांगा बसपाक घेवपाची. त्याचबरोबर उमेश गाड जे मेंबर आसा केंद्रीय कमिटीचे तेंच्यांनी येवपाची बसपाक घेवपाची. दयानंद आसा मांद्रेकर आसा तांकांय रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी येवपाचें हांगा बसपाक घेवपाची. राजन पेडणेकर ते आसा तेंच्यांनी हांगा येवपाची बसपाक घेवपाची. त्याचबरोबर आमचे ZP आसा तेंच्यांनी येवपाची. रंगनाथ कलसांवकर तेंच्यांनी हांगा बसपाक घेवपाची. त्याचबरोबर उत्कर्ष तेली असोसिएशन ऑफ सेक्रेटरी आसा तेंच्यांनी येवपाचें हांगा बसपाक घेवपाची. नरेश गावडे तेंच्यांनी येवपाचें हांगासर बसपाक घेवपाची. दर्शन आणि मिलिंद जे असोसिएशन जे आसा मिलिंद शेटये तेंच्यांनी येवपाचें हांगासर बसपाक घेवपाची. त्याचबरोबर वारखंडचे सरपंच संजय तुळसकर तेंच्यांनी हांगासर येवपाची बसपाक घेवपाची. त्याचबरोबर वरसकाड्याचे पंच मेंबर राकेश स्वार तेंच्यांनी हांगा येवपाचें आनी बसपाक घेवपाची. वसंत पेडणेकर तेंच्यांनी येवपाचें हांगा बसपाक घेवपाची. पंच मेंबर कोरगांव.
सगळ्यांचे हांगासर व्यासपीठाचे पुरस्काराची पंच मेंबर सत्यभाव पेडणेकर तांकांय आमंत्रित करता तेंच्यांनी हांगासर येवपाचे. आमचे कोरगांवचे पालयेकर साहेब पंच मेंबर तांकांय आमंत्रित करता तेंच्यांनी हांगासर व्यासपीठार येवपाचे. संतोष माळवणकर तांकांय रिक्वेस्ट करता तेंच्यांनी हांगासर व्यासपीठार येवन बसका घेवपाची. आता ज्यांची प्रवेशाची आमी जी गजाल हांगा चालू आसा, लास्ट बट नॉट लिस्ट म्हणटा तशें शेवटची आमचे श्री राजन बाबूचो कोरगांवकर हांकां मनासून आवाज दिता रंगमंच आमच्या ह्या व्यासपीठाचेर काळ्यांचो गडगडाट करून तेंचो स्वागत करपाचें. थँक्यू सर. राजन भाईचो प्रवेश जाल्लो आसा MG पक्षान आमच्या. फॉर्माचेर तेंचे सायनिंग करून तेंचो प्रवेश MG पार्टीन आमी आता घेता. रीतसीर ह्या पद्दतीन तेंची प्रवेश जाल्लो आसा. सर तुम्ही साथ आहे थँक्यू म्हाका सगळ्यांकडे. आता आम्ही श्री देवळीकर साहेबांक बुके दिवन तेचे स्वागत करता. मागता की तेंच्यांनी बुके दिवन तेंचे स्वागत करपाचे. प्रोग्रामाक लेट न करता सगळ्यांचे स्वागत करून घेवपाचे. आता
मातसो लेट जालो तो खरो आसा पण देर आय पण आमी दुरुस्त केल्ले आसा. आता आम्ही मागता की दयानंद मांद्रेकर ज्यांच्यानी आपले मनोगत व्यक्त करपाचे आपले 2 शब्दांत. श्री मधु पालयेकर हांका विनंती करता कृपया व्यासपीठाचेर येवन विराजीत जावचे. आदरणीय ढवळीकर सर, पेडणे मतदारसंघाचे मोगोचे संभाव्य उमेदवार श्री राजन कोरगांवकर आणि मोगो पक्षाच्या सिंह सिंहिणी म्हजो नमस्कार. भावांनो, भयणांनो, आज तुमचो उमेदीचो दीस. जो कोरगांवचो एक सुपुत्र गेले कित्येक दीस समाजकार्य करतालो, राजकारणात आपले नशीब अजमायतालो असो भुरगो आमचो पेडण्याचो या पेडण्याचो भूमिपुत्र श्री राजन कोरगांवकर हाणे आज मगो पक्षान रीतसर अर्ज केला, प्रवेश केला. माझी छाती अभिमानान भरून येता. माझ्या समोर काही ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात. ह्याच नागरिकांनी भाऊसाहेबाच्या खांद्याक खांदो लावन ह्या मगो पक्षाची स्थापना केली. आम्ही त्यांना जन्मापय येऊन नसले दिसता. 1961 मगो पक्ष गोवा राज्य स्वतंत्र झाले. 1962 मगो पक्षाची स्थापना झाली. 1963 पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि ह्या सार्वत्रिक निवडणुकीत भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली मगो पक्षात भरघोस यश लाभले आणि ह्या मगो पक्षात 17 वर्सां रामाचे राज्य केले. तुमका याद येतले ते दीस. विकास कितें हे भाऊसाहेब बांदोडकरान आमकां दाखोवन दिले. याद करत तो काळ. पोर्तुगीजांच्या तावडींतल्यान आमचो गोवा 450 वर्सां नंतर मुक्त जाल्लो. 450 वर्सां हो खूप मोठो प्रचंड काळ. जवळजवळ 10-12 पिढयो अश्यो बरबाद जाल्ले आणि जेन्ना गोवा मुक्त जाल्लो तेन्ना दारिद्र्य गोंयच्या घराघरांनी पांचवेक पुजलेले. लोक अतिशय गरीब असले. कोणाक काम धंदो नसलो, नोकरी नसली, शिक्षण नसले, कसली आरोग्य विषयक सोय नसली, गावांनी रस्ते नसले, लाईट नसले, उदीक नसले. अशा वेळार भाऊसाहेबान सूत्र हाती घेतली. भाऊसाहेब मुख्यमंत्री झाले आणि गोंयकारांक दाखवून दिले सर्वांगीण विकास कसो असता तो. भाऊसाहेबान शिक्षणापासून सुरुवात केली. गावागावांनी रस्ते बांधले, लाईट हाडली, उदक हाडले, कारखाने सुरू केले, सगळ्या भुरग्यांक नोकऱ्यो दिल्यो आणि 17 वर्सांचो काळ सगळ्यांक सुख समृद्धीचो काळ जालो. आयज कोण तरी खंयच्या तरी रस्त्याचेर धाकटोसो पूल बांदतात, देवळा भोवती टायल्स घालतात, बारीक बारीक कामां करतात आनी व्हडल्यो विकासाच्यो खबरी सांगतात. भावांनो, खंय तरी टायल्स घातले, रस्ते सारखे केले, हेका विकास म्हणनात. फाटली 10 वर्सां पळयात कितें चल्लां गोंयांत ते. आमचे सगळे भुरगे शिकून सवरून बेकार आसात. 2017 जेन्ना निवडणुकी जाली, पर्रीकरान सांगलेले आपूण तुमकां 50,000 नोकऱ्यो दिता. खंय आसात त्यो? त्याच्या उपरांत हालीं 6 म्हयन्या पयलीं, 8 म्हयन्या पयलीं गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंत हाणें डिक्लेअर केले की हांव तुमकां येणाऱ्या 6 म्हयन्याच्या काळात 10,000 नोकऱ्यो दिता. आणि आमचो मांद्रेचो तडफदार उमेदवार जीत भाईन बीजेपीक सरळ आव्हान केले, तुम्ही नोव्हेंबराची 30 तारीख येईपर्यंत 10,000 नोकऱ्यो दियात. हांव राजकारणांचेर फाटी सरता आणि मांद्रे मतदारसंघात बीजेपीक सपोर्ट करता. काय आसात नोकऱ्यो? आज जानेवारी येयलो, काय नोकऱ्यो भुरग्यांक दिल्यात कश्यो निकत्यो घेवन. प्रत्येक खात्यान लाखांनी पैसे घेवन ह्यो नोकऱ्यो ह्या सरकारान विकलेल्यो आसात. ह्या फटींग सरकाराक, ह्या बेईमान सरकाराक, भ्रष्ट सरकाराक उलथून पाडूंक जाय. आणि ह्या सरकाराक उलथून पाडटलो जाल्यार मोगो पक्षाचीच आवश्यकता आसा. आयज गोंयांत नवी सरकार येवपाची आसा. आज तृणमूल काँग्रेस, एमजीपी एकठांय येयला, आनीकूय कांय पक्ष एकठांय येवन जावपाचे आसात. म्हाका अभिमानान सांगोवचें दिसता, अभिमान दिसता आमच्या राजन कोरगांवकराचो. आयज तेणी एमजी पक्षान प्रवेश केला.
तेणी घेतलेलो जीवनातलो हे एक बरोबर निर्णय आणि बरो निर्णय येता त्या दिसांनी आमच्या राजेंद्राक तुमकां सगळ्यांक आमदार म्हणून पळोवंक मेळटलो आमच्या ढवळीकर सरांच्या नेतृत्वाखाली. देव बरें करूं. थँक्यू सर, तुम्ही आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल. त्याचबरोबर आज राजन पेडणेकर जे आसा ते सुद्धा राजनच आसा, तेंचो सुद्धा ते प्रवेश करता टॅक्सी असोसिएशनचे जे मेंबर आसा आणि तेंची सगळी टीम ती आज प्रवेश करता म्हणून तांकांय सरा कडेन मागता की तेंच्यांनी सुद्धा तांकां प्रवेश करून घेवपाक. आयज आपले मनोगत मांडताना तेंच्यांनी सांगितले बीजेपीची वाटचाल कशी कशी झाली, कशी कशी चालली. त्यांचो एक विचार असा, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विश्वासघात. त्याच्यावरून दिसून आले आता चड टाइम न घेता आम्ही मागता की उमेश गाड जे मेंबर असा केंद्रीयचे तेंच्यांनी आपले दोन सुत्रां सांगपाची आणि आपले मनोगत व्यक्त करपाचे. आदरणीय व्यासपीठ, माझ्या पक्षाचे नेते माननीय ढवळीकर, व्यासपीठावर बसले सगळे मान्यवर, माझे पत्रकार मित्र, असू माझा आवाज मोठा अरे वास्तविक या कार्यक्रमामध्ये आजचा दिवस जो आहे तो महत्वाचा, माझ्या दृष्टीने तर अत्यंत महत्वाचा होता आणि या व्यासपीठावर ताईसाहेबांचा फोटो या ठिकाणी हवा होता. आज ताईसाहेबांची जयंती आहे आणि माझ्यासारखा सामान्य माणूस हा जो या व्यासपीठावर उभा आहे हा ताईसाहेबांनी हाताला धरून पुढे आणला म्हणून उभा आहे. मी क्षमा मागतो आपल्या सर्वांची की ती व्यवस्था इथे झाली नाही. ताईंची सुद्धा क्षमा मागतो. आज त्यांची जयंती आहे, त्या जयंती दिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, बऱ्याच वर्षाने मी व्यासपीठावर दिसतोय. गेली 2007 पासून मी व्यासपीठावर तसा चढलो नव्हतो. 17च्या निवडणुकीमध्ये होतो कारण माझ्या पक्षाचा उमेदवार होता. माझ्या पक्षाचा जोवर उमेदवार नसतो त्यावेळी मी व्यासपीठावर प्रचाराच्या सभेला कुठेच चढत नव्हतो. परंतु दुर्दैव असं आहे आणि काही पक्षाच्या नेत्यांना माहीत असायला पाहिजे म्हणून सांगतो, 2007 ते आतापर्यंत ह्या मतदारसंघातील लोकांनी मोगो पक्षाला कधीच नाकारलं नव्हतं. ज्या वेळी पक्ष या ठिकाणी निवडणुका झाला, जो उमेदवार निवडून आला तो केवळ आणि केवळ मोगो पक्षाच्या मतदारांनी दिलेल्या कौलामध्ये निवडून आलेला आहे. हे कोणी विसरता कामा नये. 2017 ज्यावेळी आमची युती झाली राजेंद्र आर्लेकर यांच्या बरोबर 10 दिवस पर्यंत शेवटच्या त्यावेळी भारतीय जनता पक्ष कार्यकारिणी या ठिकाणी विठू मोरजकरांची मीटिंग घेतली आणि आम्ही राजन आर्लेकरांना सहकार्य करणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि 10 दिवस राहिलेले होते आणि त्यावेळी ते लोक या ठिकाणी उपस्थित झाले होते. 10 दिवसात काही त्यांनी एवढे मतदार मिळवले नव्हते. त्यावेळी विजय झालेला होता. त्यांच्याबरोबर काम करत होते ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते त्यांना काम करत होते. गेल्या वेळी मोगो पक्षाने राजेंद्र आर्लेकरांनी जे काही वातावरण या ठिकाणी तयार केलं होतं त्याला जनता कंटाळली होती म्हणून त्यासाठी आम्ही पोटतिडकीने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता आणि त्यावेळी मोगो पक्षाचाच उमेदवार कुणीही असला असता त्यावेळी राजन कोरगावकर आमच्या बरोबर आले असते, तेही आमदार झाले असते. उमेश गाठ त्यावेळी राहिला असता, तोही निवडून आला असता. त्यावेळी मतदारसंघाची स्थिती बघून कोणी प्रवेश केला म्हणून त्याचा तो मतदारसंघ झाला नव्हता. मित्रांनो, या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाला मला एक विनंती करायची आहे की ज्या वेळी आम्ही या ठिकाणी प्रवेश देतो अनेक लोक आमच्यामध्ये येतात, चांगलं ताक घुसळतात आणि लोणी खातात आणि चालत राहतात आणि त्यामुळे ताक सुद्धा थंड असतात. आमचं तोंड भाजून पोळून झालेलं आहे, ताकाने, दुधाने नव्हे. त्यावेळी यावेळी मला विनंती आहे तुम्हा सर्व पक्षाच्या नेतृत्वाला, या सर्व उमेदवारांना, महेश खाटेकर आमचे निष्ठावंत आहे, मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, परंतु जे उमेदवार
तुम्ही उमेदवारी देणार आहात त्यांना बोडगेश्वराच्या मंदिरामध्ये न्या, तिथे शपथ घ्या, मी असणार तिथे सामना द्यायला. आणि बोडगेश्वर हा एकमेव दिवस आहे, त्याच्या हातामध्ये दंड आहे, न्यायाचा दंड आहे, शिक्षेचा दंड आहे, आणि तो दंड केल्याशिवाय राहणार नाही. गोमंतकीय जनतेला पाहिलेला आहे, ज्यांनी ज्यांनी खोटेपणा राजकारणामध्ये सुद्धा केलेला आहे, बोडगेश्वराकडे खोटे बोललेले आहेत, त्यांना त्यांनी शिक्षा केलेली आहे. भगवती देवी शिक्षा करणार नाही, ती माता आहे, आई आहे. सगळे अपराध मुलांचे पोटीशी घालतात. आपण कुठेतरी प्रवासाला गेलो की महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय घरी येत नाही. त्याचं कारण काय? आई आहे, कुठेतरी चूक झालं तर तिने मला क्षमा करावी म्हणून आपण येतो की नाही महालक्ष्मीला जाऊन. त्यामुळे भगवतीला मी नमन करावं, भगवतीकडे त्यांनी शपथ घ्यावी असं वाटत नाही. परंतु माझी विनंती आहे की सर्वांना बोडगेश्वराकडे न्या आणि तिथे तो न्याय होईल. जरी तर उद्या राजन कोरगावकर, माफ करा मला, तुमच्याबद्दल मी अविश्वास दाखवतो असं नाही, परंतु आजवर मी बघतोय कितीतरी वर्ष मी राजकारणामध्ये काम करतोय पक्षामध्ये काही साहेबांपासून, परंतु आमच्या पक्षाने निवडून आलेल्या आमदारांवर आजवर सरकारे उभे झालेले आहेत, आजवर आमदार झालेले आहेत आणि उमेदवार सुद्धा तयार केले आहेत. आता आमच्या उमेदवारांची सुद्धा तुम्हाला आवश्यकता वाटते, आमदारांची वाटली ती वागली, उमेदवार सुद्धा आमचे घेऊन जातात, हरकत नाही. पण आता तुम्ही सगळा बोडगेश्वर न्याय देईल आणि बोडगेश्वर कशाला म्हणतो, त्यांनी न्याय दिलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी बरेच उमेदवार येतील, बरेच लोक आहेत आणि या ठिकाणी आपला मोगो पक्षाला आज खूप महत्वाची भूमिका करायची आहे. या ठिकाणी जे लोक आहेत, मला वाटतं एक प्रवेश सभा आपण बघितली, माझ्या मीडियाच्या मित्रांना सांगतो, तुम्ही एक प्रवेश सभा बघितलेली आहे. त्या प्रवेश सभेमध्ये प्रचंड गर्दी होती. कुठली गर्दी आहे सगळ्यांना माहीत आहे, परंतु त्या अगोदर एक मीटिंग या ठिकाणी झालेली होती. मी त्याही मीटिंगला नव्हतो. ती मीटिंग राजन कोरगावकरची होती. त्या ठिकाणी पक्ष नव्हता, पेडणेकर होता. त्या सभेला यापेक्षा दुप्पट गर्दी होती, बरोबर की नाही? या सभेला लोक आहे त्यापेक्षा दुप्पट की तिप्पट गर्दी होती. ते लोक पेडणेकर होते. तोच पेडणेकर बाणा यापुढे निवडणुकीमध्ये आपण ठेवणार आहोत. यापुढे उमेदवार आमचा निवडून येणार आहे, परंतु आपण सिंहासारखे, आपली निशाणी सिंह आहे, सिंहासारखे शूर राहूया आणि या ठिकाणी काम करताना यापुढे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा आमचा पक्ष पुन्हा एकदा या मतदारसंघात विजयी होणार, एवढं मी. तुम्ही आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल. जेव्हा जेव्हा फाटली याद येता तेव्हा तेव्हा फाटलो इतिहास आमकां याद करचो पडटा. 20 डिसेंबर 1963 साली सगळ्यात पयलो झेंडो फडकयलो तो आमचे एमजी आमचे भाऊसाहेब बांदोडकर साहेबांचो. तर थंयसूनचे एमजी आमी सगळे आमच्या रक्तान म्हणटा तशें एमजीच आमची भरलेली आहा थंयसून. आतां चड टायम न घेता आमी जे आमचे कोरगांवचे एक्स पंच मेंबर श्री सुदीप कोरगांवकर हेका आमंत्रीत करता की तेंच्यांनी आपले मनोगत व्यक्त करपाचें. श्री भगवती वंदन करता. तसेच आपले गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर आणि त्यांची कन्या शशिकलाताई काकोडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. पहिल्या प्रथम सेंट्रल कमिटीच्या वतीन इथे उपस्थित असलेले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनी अभिनंदन करता. तसेच आज जो राजन कोरगावकर यांनी प्रवेश केला त्यांचाही पण अभिनंदन करता. कारण पेडणे मतदारसंघात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते मतदार पूर्वीपासून आजपर्यंत असत तसेच असत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान हय मागच्या 1 वर्षा पहिली उमेदवारी जाहीर केली आणि तो उमेदवार ह्या पक्षातून त्या पक्षात गेलो, महाराष्ट्र गोमंतक पक्षाचो विश्वासघात केलो. माझो मित्र परशुराम कोटकर म्हाका नेहमी म्हणटा की विश्वासघातकी मित्रापेक्षा शत्रू परवडलो. अशा या विश्वासघातकी उमेदवारांच्या बदली आज आमचो नवीन उमेदवार राजन कोरगावकर आमकां मेळिल्लो आसा. तांकां विनंती करता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वतीन खंबीर राव, कुठलोही विश्वासघात न करता ह्यो तुझो विजय ह्यो निश्चित आसा. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
ह्यो गोंयांतल्या मातयेंतलो पक्ष आसा. आजपर्यंत जेव्हा गोवा स्वतंत्र जावन पयलो भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री जालो तेन्ना प्रत्येक विधानसभेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचो आमदार आसा ह्या लक्षात ठेवा. तुम्ही जाणा आसतल्यात की निरनिराळी आमिशां दाखयलेली आणि कालचो आमचो उमेदवार जो होतो तो सांगूंक लागलो की तृणमूल वांगडा युती केली म्हणून आम्ही त्या पक्षात गेलो. पण जवळजवळ युती जावच्या पयलीं जवळजवळ 6 महिने ह्या उमेदवाराच्यो वाटाघाटी भाजपा वांगडा चालू आसल्यो. तर असो तुम्ही सगळ्यांनी आपापले मतभेद बाजूक ठेवून एक दिलाने एकजुटीन आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या कामाक सुरुवात करूया. सगळ्यांनी तत्पर रावन आमचो राजन कोरगांवकाराक निवडून हाडूया. धन्यवाद. धन्यवाद साहेब. जेव्हा जेव्हा शिव 4 पावला फाटी घेता म्हणजे काहीतरी लढाईची तयारी करता. 4 पावला म्हणजे 4 फूट फाटी येता. तितके 4 पटीने तो उडकी लांब मारता म्हणजे 4000 इंटू तुम्ही कॅल्क्युलेट करा 12,000 म्हणजे 16,000 म्हणून आमच्या कब्जात असलेली हे 100% दिसून येता. आमच्या येवपाची आमकां गरज ना. सगळे आमचे लेवल सगळे फळी म्हणटा तसे तयार आसात. मिशन फॉर लोकलची एक लेवल आशिल्ली आता एमजीची एक लेवल आमच्या बरोबर आसा आणि आमचे जुने सगळे कार्यकर्ते भाजपचे सुद्धा ते आमच्या बरोबर आसा. म्हणून त्या ह्या गोष्टीवरून दिसून येता की आम्ही 16,000च्या वयर मतां लागीं करता अशें दिसून येता. चड टायम नाही घेता. आता मागता पोरसकाड्याचे आमचे पंच श्री राकेश वार यांच्यांनी आपले मनोगत व्यक्त करपाचे. देवी भगवती आणि रवणात आणि सगळे पंचायतन देवाक नमस्कार करता. आयच्या ह्या मगो पक्ष आणि आमचे उमेदवार आमचे लाडके नेते राजनभाई कोरगांवकर यांच्या प्रवेशाच्या ह्या मेळाव्यात उपस्थित गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदीनभाई ढवळीकर, आमचे कॅन्डिडेट आसात ते राजनभाई आता नुकतो त्यांचा प्रवेश झालेलो असा. तसेच मांद्र्याचे उमेदवार आमचे मित्र जी दारोलकर, बाकी सगळे जिल्हा पंचायत सदस्य आमचे मित्र रंगनाथ कलशावकर, बाकी सगळे व्यासपीठ सरपंच पंच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे हितचिंतक बंधू भगिनी, खरी जायच उमेद जाता की शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ह्या आज कवितेची आठवण जाता की आम्ही आज सगळे जे वातावरण आसा ते मगोमय केलेले आसा. लोकांचे अफवा हे खूप असतात. युती झाली काय झाला ते निमित असता करता करविता तो असा. आज आम्ही सगळी पुराय टीम म्हणतात तशी बरो आमकां सहकार्य आसा आणि आमचे जे पाठीराखे असत हे सुद्धा येवपाचे असत. कोणी काय घेवपाची गरज ना. ज्या टायमाक आम्ही सुधीर साहेबांची भेट घेतली त्यांच्याकडून एक इन्शुरन्स मिळाला, तुम्ही काय घेवपाची गरज ना, आपण सगळे मतदारसंघ पिजून काडटलो आणि तुमच्या साह्यान जिताक सुद्धा घेऊन आम्ही पुऱ्या या मतदारसंघात तुमचो विजय निश्चित असा. स्थानिक हेचो अर्थ लक्षात दवरा. कारण राजनभाई कोरगांवकर यांचो आमचो परिचय हो फक्त एका वर्षाचो, पण एक म्हण असा की काय होतास तू आणि काय झालास तू. कित्याक कारण एक मनमेळो व्यक्तिमत्व शिक्षण हे त्यांचं हय झाला आणि कामानिमित्त जसो आमचो भाव जावं आमचो कोण शेजारी कामाक असतात पण गणपतीक ते आपल्या चवथीक घरा येतात, तसेच ते कामानिमित्त भायर असले. आज त्यांची उलट सुलट चर्चा की ते मडगाव, पण सुपुत्र ह्या कोरगाव गावचे हे तुम्ही विसरता कामा नये. आणि विरोधकांनी अफवा जायती केली अफवा की ते भायले ते हयसरले ना. आम्ही जायचे सुद्धा प्रयत्न केले पण प्रयत्नाला यश मिळाला. झाले गेले गंगेक मिळले, झाले सगळे देव बऱ्या खातीर करता आणि आम्ही एकमेव
जो निर्णय घेतलो तो मोगो पक्षात आम्ही प्रवेश करूया म्हणून ह्याच हॉलात आमची मिटिंग झालेली. सगळ्यांक आम्ही सहकार्यान घेतले, कारण हेवे दावे असतात हे आहेत आम्ही फाटीक दवरया. एकच आम्ही चित्र उभे करूया की राजन कोरगांवकर, तुमका ते लागाना लक्षात दवरा की राजन कोरगांवकर. थोड्या लोकांचे खूप प्रश्न आहेत, प्रश्न हाताची पाचही बोटाही काय सारखी नसतात, पण आम्ही हातात हात धरून कसलेच मतभेद न दवरता आम्ही एक जाऊया. आणि ह्या पावटी एक जावपाची गरज हा. आमकां कोणार टिकाही करूया नाका. टिका करून काय याचो फायदो ना. टिका करून तेका आणि पाठबळ मेळटा. येणाऱ्या काळात आम्ही सगळे एकठांय जाऊया. राजन भाई कोरगांवकरांचो तुमकां सगळ्यांक स्वभाव खबर आसा. खंयच्या टायमाक जरी तांकां फोन केलो तरी ते प्रत्येकाचो फोन अटेंड करतात आणि त्यांचे कार्य आसा ते खूप अत्यंत बरे कार्य आसा. कारण त्यांनी आजपर्यंत जी समाजसेवा केल्या ती अख्ख्या गावात म्हणजे अख्ख्या पुऱ्या मतदारसंघात त्यांनी केलेली आसा. आम्ही सगळे एक राहूया आणि इतकेच सांगून मी माझं भाषण संपवतोय. जय हिंद, जय गोमंतक. धन्यवाद. धन्यवाद राकेश वार. आपले मनोगतातून त्यांनी थोडीशी आयडेंटिटी थोडंसं ओळख करून दिली असं आमचे राजनभाई कोरगांवकरांची ते तुमका खबरच असतली. याच्या पुढे आमंत्रित करता आमचे चंद्रशेखर खडकर जे पेडणे कमिटीचे त्यांच्यानी आपले मनोगत व्यक्त करपाचे. आजच्या ह्या प्रवेश समारंभास मी सर्वप्रथम श्रीदेवी भगवती हिला नमन करतो. इथले देव या स्थळाचे देवदेवतांना वंदन करतो आणि स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकरांना अभिवादन करतो. तसेच शशिकलिका ताई काकोडकर हिला अभिवादन करतो. आणि इथे स्वागत करताना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्व माननीय श्री सुदीप ढवळीकरजी, तसेच व्यासपीठावर आदरणीय जे आमचे मोठमोठे कॅन्डिडेट आहेत, कार्यकर्ते आहेत, पंच सरपंच आहेत. टाइम छोटासा असल्या कारणाने मी थोडक्यात स्वागत करतोय. इथे मीडिया बसलेली आहे, कार्यकर्ते आहे, सगळ्यांचं स्वागत करतोय आणि मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतोय. मित्र हो, आज तुम्हाला माहिती आहे की गेले कित्येक वर्ष आमचा पेडणा तालुका मोगोमय होता, आहे आणि असणार. कारण आज जी ही बैठक आहे ही फक्त प्रवेशसाठी आहे. जेव्हा आमचा मेळावा होणार तेव्हा पेडणे तालुका मगोमय होणार आणि धुमधुमत मगोमय होऊन सगळ्या गोव्यात पसरणार. आज मला सांगावंसं वाटतं की आज राजन कोरगांवकर प्रवेश करतायत आणि त्यांच्या पाठीमागे सर्व आम्ही कार्यकर्ते उभे राहून त्यांना निवडून देऊया. 2 वर्ष आम्ही ज्या उमेदवारावर विश्वास ठेवून पुढे गेलेलो त्याने आज आमचा विश्वासघात केला. जे आम्ही झाड रोयलं गेलं त्याला फळ आणं आणि ते फळ हिसकावून घेणारं काम सरकारने केलंय आणि ते फळ पुसणार हे त्यांनी लक्षात ठेवावं. कारण ह्याच्या अगोदरही असंच आम्ही झाड रोयलेलं त्याला फळ आलेलं ते हिसकावून गेलं. आज ते फळ पुसलेलं आमच्या सुनीलभाई ढवळीकरांच्या महालक्ष्मीच्या देवळात पोचलंय, पण त्यांना आम्ही दुष्कावून काढलंय. जे जे उमेदवार असं काम करतात त्यांना आम्ही ठरवलेलं आहे की परत आणि त्यांना घ्यायचं नाही. आणि लक्षात ठेवावं, जे जे उमेदवार आमच्याकडे येतात ते आमच्या पक्षात कायमचे राहावे, नाहीतर त्यांना परत घेण्याची संधी भेटणार नाही. आज आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत, पेडण्यासाठी काम करत आहोत. पेडण्याचं सुपुत्र आम्हाला लाभलेलं आहे. याच्या अगोदर आम्हाला आयात घेऊन त्यांना काम करावं लागत होतं. आज आमच्या मातीत जन्मलेला माणूस
म्हणजेच राजन कोरगावकर आम्हाला भेटलेला आहे आणि त्याला पुढे नेण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते करणार. आणि येत्या त्या विधानसभेला आम्ही आमच्या सुधीर ढवळीकर साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना आम्ही विधानसभेत पाठवूया. तुमचा सर्वांचा साथ असेल याची खात्री आहे. असेच आम्ही पुढे जाऊन काहींचा गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दूर करून घ्यावा आपण, कारण आम्हाला पेडण्यात आमचा सुपुत्र निवडून यायला बघायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. मला आनंद होतोय की आजपर्यंत आम्हाला पेडणेचा सुपुत्र भेटला नव्हता आणि आज तो भेटलाय आणि तो विधानसभेत जाणार ह्याची पूर्ण खात्री बाळगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. चंद्रशेखर खडपे यांचे विचार मांडले. 2017 MG झेंडो लागलेलो, आता 2022 सुद्धा MG झेंडो लागलेलो ह्याची खात्री दिसून येतात. त्याचबरोबर आता आमचे जवळचे म्हणजे राघोबा गावडे जे माजी सरपंच आणि पंच मेंबर त्यांच्याकडे मागता की त्यांच्याकडे 2 उतरा जाऊन आपली मनोगत व्यक्त करपाची. व्यासपीठावर बसलेले मान्यवर, आमचे उपस्थित असलेले पत्रकार, पक्षात नवीन प्रवेश केलेले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर मतदार, तुमचा चढ वेळ घ्या ना. फक्त 2 गजाली सांगतात. बघा, 35 वर्षां जाली गोयच्या राजकारणात सक्रिय. गोयचे राजकारण देगेच्यान पळयला. काँग्रेसची राजवट पाहिली, भारतीय जनता पक्षाची राजवट पाहिली आणि त्याच्या आधी असलेले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे राज्य हे खंयतरी वाचनान आणि लोकांच्या सांगण्यातल्यान ऐकूंक आयले. पण ही जी भविष्याची निवडणूक ही एक नवीनच निवडणूक. ह्या निवडणुकेत लोकांच्या लोकमताची कदर केली वयची ना अशें दिसता. कारण अशें असता की गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकशाहीची धारणा की लोकशाही कशी हाडची हाचे महत्व आमच्या पार्लमेंटात, आमच्या संसदेत किंवा आमचे जे हे त्यांचे जे कॉन्स्टिट्यूशन ते बरयल्लें आहा. पण ह्या निवडणुकेत आज साम दाम दंड हा सगळ्यांचो उपाय जाता, सगळ्यांचो उपयोग केलो गेलो वयता. हांगा खंत केली की आमचो उमेदवार पळयलो. खंत करची गरज ना. हे निकती सुरवात ह्याच्या पुढे कितें जावचें जातलें. आम्ही निवडून दिता तो आमदार कसो आसचो. आमच्या पक्षाचे 2 उमेदवार आहात. लक्षात घेयात, ह्या भागांतलो एक आमचो आमदार आसलो, ताचें नाव परशुराम कोटकर. गरीब घराण्यात निवडून येयल्लो मनीस. हांवें म्हज्या राजकितीत म्हज्या दोळ्यांनी बैलांनी कानांनी ऐकला की त्याच्याकडे कसली आमिषा आयली. त्यापेक्षा त्या बदलीत परशुराम कोटकरान जरी ती आमिषा स्वीकारलेली, पक्षांतर केलेले, पक्षात फुटान मंत्री सुद्धा जाल्लेलो, लोक विचारचे नसले. कारण परशुराम कोटकराचो स्वभाव तांकां खबर आसलो. पण परशुराम कोटकरान ह्या मातयेत जल्माक गेल्या मनशान खरो पेडणेकार म्हणजे कसली गोष्ट न करता स्वतः तो या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक सारखो सहकार्य देऊन आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाक शेवटपर्यंत रावलो. असले उमेदवार किंवा असले मनीस मेळपाक खूप 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 हे असता. माझ्या उमेदवारांक कळकळीची विनंती आहे, तुम्ही खंय तरी बरें दिसता म्हणून धांवपाचो प्रयत्न कर नाका. आता एकटो निकतोच गेला, त्याची परिस्थिती किती जातली हे तुमकां आनी वर्सान कळटलें. कारण आज इतले भारतीय जनता पक्षाच्या विरोध वातावरण की भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाक आज भेद कसो उरना. बरो मनीस, सुशिक्षीत मनीस, जाका कळटा की बाबा आपूण कितें कसो आसचो,
हे मनीसर भारतीय जनता पक्षाकडे वचना पार्टी बी डिफरंट म्हणणारे नीतिमूल्याची आज त्यांच्या नुसती जाळपोळ करून उडयली आज त्यांच्याकडे तत्व म्हणतात ती ना आज ह्या पक्षाचे उमेदवार पडेल त्या पक्षाचे उमेदवार आड आपल्या आमदाराक काढून उडेल ही परिस्थिती चालल्या आज निष्ठावंत काय पळयता मांद्यात आमच्या खूप निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे त्यांची गेल्या 5 वर्षाची परिस्थिती आम्ही पळयतात की ते कशा झालेल्या कारण आज ते निष्ठावंत म्हणून रावले पण आज तशी ना निष्ठावंतांनी सुद्धा आता विचार करची गरज आहे कारण असे म्हणतात की तू जर एक आधी गांधीजी म्हणताले की एका घरात आपण मला दुसरं घाल पुढे करपा जाय आज ती परिस्थिती उरवना माझी विनंती आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते आहात जे भारतीय जनता पक्षाचे त्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या निष्ठावंतांनी आता विचार करून द्यावं त्यांच्या जी अपेक्षित असलेला पक्ष भारतीय जनता पक्षाचा उरवना त्यांच्यानी जो गरिबांचा कैवारी जो बहुजन समाजात आपल्या बरोबर घेऊन येता अशा या भारतीय जनता पक्षाक पर्याय म्हणून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष पुढे असा 17 वर्षांत आम्ही निष्कलंक अशी सत्ता दिलेली आहे कसलेच भ्रष्टाचाराचा आरोप त्याच्या आमदारांच्या त्याच्या मंत्र्याचा होना किंवा त्याचे कोणी केन्ना तो तुरुंगात सुद्धा वचवना तर माझी विनंती आहे सगळ्या लोकांक तशी जे आमचे जे बसलेल्या 2 उमेदवार आहात ते पक्षाची केन्ना द्रोह करचा विचार मनात आणू नका कारण आजे म्हणताले की सांग की हांगा केलेले वयर वचून फारीक करपाचे आज ती गरज ना हांगा केलेले हांगात उक्त्या दोळांनी पळोवचे पडटात ज्या बाबू वाजगावकरान पक्ष सोडून मध्यरात्री त्यांचे सरकार स्थापन केलं मोठं नेटान सांगतात त्याच बाबू वाजगावकराक सुनील ढवळीकरांच्या घराकडे परत तिकीट मागून वयचे पडटा ह्याच्यापेक्षा आणि म्हणतात त्याची नियती उरवना सगळ्या लोकांनी विचार करून जाऊ की परत एकदा आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार आणि या बाहेर आणि बरं एक आम्ही सरकार देऊया महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा धन्यवाद धन्यवाद साहेब आपले 35 वर्षाचा अनुभव आणि डेमोक्रेसीन कितें चल्ला तेचो प्रस्ताव तेंच्यानी कोणाकडे दवरलेलो आसा खरोखरच बघपाक बरें दिसता की अनुभव असलेले लोक आमच्या बरोबर असतात अनुभव त्यांच्या बरोबर सगळ्यांनी मोठ्या वांगडा आसा आता मागता की आमचे बाजूचे म्हणजे मांद्रे मतदारसंघाचे मोगोचे कॅन्डिडेट श्री विद्यमान म्हणतात तसे जीत आरोलकर यांच्यानी आमच्या सराक संबोधित करपाचे त्यांच्या वतीन 2 शब्द उलोवपाचे श्रीदेवी भौगोलिक पाया पडून सुरुवात करता व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आमचे सिनियर मोस्ट लीडर श्री सुधीर दळवकर साहेब आताच प्रवेश केलेले आमचे राजन कोरगावकर झेडपी श्री रंगनाथ कालशावकर आणि सेंट्रल कमिटी मेंबर्स सगळे मान्यवर सगळ्यात पहिली कॉंग्रॅच्युलेशन्स राजन आमच्या फॅमिलीने येयल्याबद्दल हांव पार्टीन म्हणना कित्याक आमची फॅमिली अशी समजता सो केन्नाच मनान हाडूं नाका की तूं ह्या पार्टीन फक्त सिंबला खातीर येयला म्हणून आमी आयज तुका आमच्या फॅमिलीन घेतला एक भाव कसो आनी सदांच उगडास धर जे आता आमचे कडेन घडला ते हेच्या फुडें घडोवंक जायना कित्याक जेन्ना तुका आमी भाव म्हणटा तेन्ना आमी 100% तुका दितले आमी पर्सनली साहेब आमकां प्रत्येक टायमार आमी भुरगे राजकारणांत तरी पूण केन्ना केन्ना आमी चुक्यो करतात तेन्ना सदांच म्हाका फोन करतालो तूं बस स्टॉप मुगी थंड राव रे म्हणटा आनी थंड राव म्हणटा यो आपले कडेन बस एक च्या घे म्हणटा आनी जेन्ना तेचे कडेन बसता तेन्ना ते सांगतात तेन्ना खरेंच तुका पॉझिटिव्ह एनर्जी घेवन भायर सरता आनी खरें पक्षा खातीर प्रेम एक निर्माण जाता तुमी आयज पयलें आसतलें की ह्या सरकारान कशे कशे अन्याय केल्यात ते पेडणेकरांचेर आयज धारगळी तेंच्यांनी बायपास लिंक रोड केला मोपा एअरपोर्टाक 100 मिटर रुंदीचो रोड गरज ना पूण शेतकऱ्यांक आयज शेतकऱ्याची जमीन आयज घेतल्या तेंच्यांनी आपल्या हेतून हो सरकार कितें करूंक सोदता आनी कितें तें कळना गेमींग झोन हाडले तुम्ही आता सांगा पेडणेकरांक गरज आहे गेमींग झोनाची की ना पण ह्या सरकारान अप्रुव्हलूय दिले ऑर्डरूय त्या हाती दिली त्या ओनर ह्याच्या त्या एजन्सी कंपनीच्या
पूण आमच्या पेडणेकारांक हितून कॉन्फिडन्सान घेवंक ना. आज शेतकऱ्यांचो अन्याय जाला, थंय मोपा एअरपोर्ट केलो, थंय धनगरांचेर अन्याय केला. वचत ते पेडणेकारांचे अन्याय ह्या सरकारान ह्या गेली 2.5 वर्सां जाल्लो आहा. सो खंय तरी ह्यो बंद करपा खातीर ह्यो फक्त मोगो पक्ष करूं शकता. आनी मोगो पक्ष जर बंद करूं शकता जाल्यार तुम्ही सगळे एकठांय येवपाची गरज आहा आनी एकठांय रावन पेडणेकारांक आनी पेडण्याक सांबाळपाची गरज आहा. आनी खरेंच अभिमान दिसता आयज की आमकां एक स्थानिक उमेदवार मेळ्ळा. कारण म्हाका एक गोष्ट याद आहा, गेल्या 2017 इलेक्शनाक आमी मोगो पक्षाचो प्रचार करताले तेन्ना श्री स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर साहेब हांगासर येयलेले प्रचार करपाक. आनी एका कॉर्नर मिटिंगाक हो म्हाका दिसता सिनियर मोस्ट तुमी कार्यकर्ते कोण बीजेपीचे आसले तांकां तेणी उतार दिल्ले की 2022 तुमकां स्थानीक उमेदवार दितले म्हणून. पूण आमी जेन्ना आतां प्रचार करताले आनी राजन कोरगांवकर जेन्ना इंडिपेंडंटली वयतालो सदांच म्हाज्या विचार येतालो की मनोहरभाई पर्रीकरांचे हे शब्द ह्यो सरकार पाळटलो दिसता म्हणून. पूण अशें घडलें ना. आनी अभिमान दिसता तेंचे उतार आयज मोगो पक्ष सांबाळटा आनी तेंचे उतरा प्रमाणे आयज मोगो पक्षाचो स्थानिक उमेदवार आयज निवडून पेडणेकार दितले इतली म्हाका खात्री आसा. सगळे कडेन मागता आयज चड उलयना कित्याक खूब भाशणां जाल्ली आहा आनी लोकूय वाजल्ले आहात भाशणां आयकून. सगळ्यां कडेन मागता की मोगो पक्ष ह्यो स्ट्रॉंग करपा खातीर ह्यो स्थानीक आयज स्थानीक उमेदवारूय दिला आनी स्थानीक पक्षय तुमचे कडेन आसा. आनी हांव मांद्र्यान इलेक्शनाक बसला आनी हांगासर आमचो राजनूय हांगा आसा, दोगूय मोगो पक्षाचे. आनी दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीनी एकामेकाचे सोयऱ्यार आयले, सगळीं पावणे फ्रेंड सगळे एकी कडेन आहा. सो एकामेकाक मदत करया, एकामेकाच्या हातीन हात घालून मोगो पक्ष बळकट करया, स्ट्रॉंग करया. आनी मोगो पक्ष विधानसभेत येणाऱ्या विधानसभेत जो सरकार घडटलो ही म्हाका तरी खात्री आहा की मोगो पक्षाचो चीफ मिनिस्टर आसतलो. इतले उलोवन 2 उतरां सोंपयता. धन्यवाद. थँक्यू. पेडणे तालुक्यात म्हाका दिसता 2 डळकाडी फुट्टले दिसता मोगो पक्षाचे, एक आमचे पेडणे कॉन्स्टिट्युएन्सीन आणि एक मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन. तर आपले मनोगत व्यक्त केल्या बद्दल त्यांचे धन्यवाद जी दरोडकर. त्याचबरोबर टाइम कमी आसा म्हणून त्यातल्या त्यात आम्ही आमचे आरंभचे ZP मेंबर श्री रंगनाथ कलसाकर यांच्याकडे मागता की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करपाचे. नमस्कार. आयज MG पक्षाच्या प्रवेशाक आमचे राजन कोरगांवकर हे उमेदवार म्हणून हांगासर प्रवेश घेतात. त्या प्रवेशाक उपस्थित असलेले आमचे MG पक्षाचे सर्वेसर्वा तसेच आमचे माजी बांधकाम मंत्री बाबसुदीन ढवळीकर सर आणि हांगा व्यासपीठार असलेले आदरणीय व्यासपीठ आणि हांगा जमलेले ह्या थोड्याशा टायमार एकत्रित जाल्लेले मोगो प्रेमी म्हज्या भावा आनी भयणांनो, आज खूब खोशी दिसता की परत एकदा जे इलेक्शन आमी परशुराम गोडकाराचे केल्ले एक स्थानीक म्हणा ते करून दाखोवपाचो हांगासर एक आमकां चान्स मेळ्ळो आसा. आणि जेन्ना पेडणेकार एक उतार दितात किंवा एक जे ठाम निश्चय करतात ते घडोवन दाखयतात इतकी आमकां पूर्ण कल्पना आसा. कारण ते जे आसले ते निवडणूक आमी स्वता आमच्या परीन करून परशुराम गोडकार आमचो आमदार हयसर जाल्लो आनी आयज तीच पुनरावृत्ती हांगासर आमचे बाब राजन कोरगांवकराच्या हेतून MG पार्टीचो उमेदवार निवडून हाडून करपाची गरज आसा आनी ती तुमी सगळे करतले ही म्हाका खात्री आसा. कारण आमचे जे आसा पळय ते आमकां खबर आसा आतां जे घडत येयला ते खरें तरी देवाक खंय तरी जाय आसलें ते घडत येयला. कारण तांकां जेन्ना तेंच्यांनी एक कॅन्डिडेट दिल्लो तेन्ना तांकां त्या लोकां पर्यंत व्हरतना 1000 प्रश्नांक आन्सरां दिवची पडटली आसली. तेचे शिक्षण, तेचे उलोवप, तेचे बिहेवियर ह्या सगळ्या गोष्टीचो तांकां तेचेर उल्लेख करतना नाकी नव जाताले. आयज भगवतीच्या कृपेन म्हणटा तसो जो कॅन्डिडेट तांकां मेळ्ळा ताका कोणीच एक्सप्लेनेशन दिवपाची गरज ना. तो स्वताच्या नेतृत्वान तेचें एक्सप्लेनेशन आहा आणि तो एक सरळ सादो
ज्या पद्धतीने एमजी पार्टी बरोबर घेऊन आम्ही वागपाचे जे त्याचे बरोबर राहून विचार केले हा ते घडटले इतली हांव तुका खात्री दिता आणि म्हणूनच आम्ही आज त्याच्या फाटल्यान राहून आम्ही खूप त्याच्या बरोबर आज महालक्ष्मी ज्या धवळी गावात वचून आम्ही त्याच्या खातीर रिक्वेस्ट करून आज एमजी पार्टीक ताका जॉईन करपाची आम्ही विनंती केल्या त्याप्रमाणे ते आज हांगासर आपण आपले हे जो प्रवेश असा तो करपाक जी आज संद येयल्या आणि तो प्रवेश आज घेता करून घेतात आमी आणि हांव तुमचे कडेन मागता जितले मगो प्रेमी हांगासर उपस्थित आसा म्हाका खबर आसा ह्या कोविड काळात आमचे थोडेच लोक हांगासर येयल्या पण जर हो मेळावो म्हणून घेतलो जाल्यार आमकां खबर आसा की पेडण्यान एमजी पार्टी पयली आसली आणि ह्या फुडें आसतली इतलें सांगता आणि म्हाका उरपाक करता देव बरें करूं. धन्यवाद साहेब. तुम्ही एमजी पार्टीच्या कार्यकर्त्यांक जोश भरल्याबद्दल सगळ्यांचे मनोगत ऐकल्यात. आता आमचे प्रमुख जे आसा ढवळीकर साहेब यांच्याकडे आमंत्रित करता की त्यांच्यानी आपले दोन व्यक्त त्याच्या पयलीं मागता की जे प्रवेश केल्ले आमचे कोरगांवकर सर तांकां मागता की त्यांच्यानी आपले मनोगत व्यक्त करपाचे. नमस्कार. श्री देवी भगवती तसेच सगळे पंचायत देवाक नमन करून तसेच हैसर जमलेले सगळे माझे मानेस्त तसेच महोदय सुदीनबाब ढवळीकर सरांक तसेच सिनियर कार्यकर्त्यांक नमस्कार करून तसेच माझे मित्र जे पत्रकार दरवेळी आमकां म्हणजे इतले कुतूहलान आणि आपुलकेन जे आमच्या प्रोग्रामाक येतात तांकां नमस्कार करून आणि स्वागत करून आयज दोन शब्द बोलपाचो जर तूं म्हाका योग दिला ताका लागून धन्यवाद. आयज राजन कोरगांवकर हो एक सामाजिक कार्यकर्तो आसलो जो सामाजिक कार्यकर्तो माझ्या पेडणेकरांनी घडयलो. ज्या पेडणेकरांनी घडयलो तो सामाजिक कार्यकर्तो एक राजन एक साधारण व्यक्ती साधारण घरातली. पण आयज राजकारणाचो पयलो दीस आणि हो पयलो दीस जर म्हाका हाडपाचा कोण तरी मूळ कारण आसत तर माझ्या पेडण्यांतलो प्रत्येक माणूस ह्या प्रत्येक पेडणेकरामुळे मी आयज माझ्या राजकारणाचो पयलो दीस भितर सरलोय. पण योग कितलो बरो आसा. एक सुरवात केल्ली एक मिशन फॉर लोकल एक लोकल पेडणेकार लागीं येवचे म्हणून आणि पेडणेकार लागीं येयले. पेडणेकारांनी आपली युनिटी दाखयली. पेडणेकरांनी अशी युनिटी दाखयली ज्या भगवती प्रांगणात तर म्हाका वाटतं अशक्य हा कोणच करू शकचो ना. हीच पेडणेकराची आयडेंटिटी आसा. जेन्ना आमी मिशन फॉर लोकल एक स्वता सादीशी आयडेंटिटी दाखयतो मोगो पक्षान ज्या मोगो पक्षान ज्या भाऊ साहेबान जा आमचा संपूर्ण गोवा घडयला ज्या भाऊ साहेबामुळे आमकां स्वाभिमान म्हणजे काय तर कळलं. आम्ही पेडणेकार स्वाभिमानी म्हणतो पण ह्या मूळ कारण जर असत तर भाऊ साहेबामुळेच आमच्या सारख्या गरीब माणसांक शिक्षण मेळ्ळा. गोर गरिबांक जो एक विकास म्हणटा ते विकासाची जसे मागे यांच्यानी सांगितलं तसं एक काय असता विकास ह्या दाखवून दिला. कारण जी 17 वर्षाची सुरुवातीची असली ती सुजलम सुफलम असली. सुजलम सुफलम म्हणपाचं कारण माझ्यासारखो एक भुरगो बरा शिक्षण मेळ्ळा कारण शाळा जवळ असलेली इलेक्ट्रिसिटी जवळ असलेली रस्ते असलेले म्हणजे त्यावेळी जर आमकां जर फॅसिलिटी दिणारो जर कोण आसा तो भाऊ साहेब म्हणजे मुगो पक्ष. तो मातीतलो पक्ष. म्हाका वाटतं जर कसं असतं घरातली माणसं अशी घरातल्यांक मदत करतात तसं मातीतल्या पक्षान प्रत्येक गोव्यातल्या माणसांची काळजी घेतल्या आणि ह्या सिद्ध करून झालं. आज जर हैसर समोर उभे रावपाचो योगा गेला ताका कारणीभूत आमचे भाऊ साहेबच असलेले. जर भाऊ साहेबांनी त्या टायमार जर आमच्या पेडण्यात जर शाळा उडवून असले तर माझ्यासारखो गरीब घराण्यातलो माणूस शिक्षण घेऊ शकतो नसलो. म्हाका वाटतं मीच कित्याक बरेचशे लोक कारण जा काय भाऊ साहेबांनी दिल्या त्यांच्या पुण्याईमुळे माझ्यासारख्या एक गरीब घराण्यातल्या माणसाक जर त्यांच्यानी म्हाका घेतला ह्याच्यापेक्षा माझा मोठेपण ना. ह्या जर मोठेपण असा तर राजनाच्या पेक्षा
संपूर्ण पेडणेकराच्या प्रत्येक घराघरातल्या माणसाचा असा. मी मगो पक्षाक खरंच धन्यवाद देतोय मनापासून, ज्यांच्यानी आमच्या पेडणेकराचो स्वाभिमान भागला. कसा हा स्वाभिमान म्हणच्यापेक्षा आमचं एक हे असले म्हणजे भाऊसाहेबांनी लोकल माणूसच केलं, त्यांना कामोलकर म्हणून असले आणि असे लोक असलेले ते पेडण्यातले उमेदवार रावलेले, कोटकर साहेब सारखे लोकल असलेले. पण आमचो एक वाईट आमका पेडणेकरांक गृहीत धरले गेले, आमकां दुर्लक्षित केले गेले. ज्या दुर्लक्षितेमुळे आमचो पेडणेकराक कोणीच चान्स दिवना, खंयच्याच पक्षान दिवना. म्हाका वाटतं जे पक्ष आसा, राष्ट्रीय आसूं बाकी लोकल पक्ष असो दिवना. आणि जी स्वप्न असलेली, जसं आमच्या बऱ्याच आता वक्त्यांनी सांगला स्वप्न असलेली लोकल आसा म्हणून, हे फक्त बोला बोल जाय असली, अस्तित्वात काय येईना आणि ता आता परत घडा निला. बट आमचो जो पेडणेकराचो मान राखलो, ज्या मगो पक्षान आमचो मान राखलो, हेंका आमी इतलाच सांगू शकतो, जसो मगो पक्ष ह्यो बाले किल्ला पयलींच्यान असलो आणि ह्याच्या फुडें दरवेळी तो बाले किल्लाच उरतलो आणि आमचो पेडणेकार ह्यो सदांच विधानसभेत आसतलो आणि बरा कार्य करतलो. कारण स्वतःच्या घरातले प्रॉब्लेम स्वतः कळतात. इतले फाटले जे नेते झाले त्यांच्यानी स्वतः काय प्रॉब्लेम कळना, त्यांच्यानी आमची उदरगत म्हणजे काय करूंक ना. विकास जर केलो आसा जाल्यार स्वताचो विकास केलो आसतलो, पण हेचेर आता बोलान उपयोग ना. आता आम्ही संघटित जाऊया, सगळे जण हातीत हात घालूया. आम्ही पेडणेकर ह्या नात्यान ह्या फावटी पेडणेकरांक निवडून हाडूया. एक परंपरा असा, भायलो उमेदवार येता दरवेळी आमकां खंय, कारण हेच्या फुडें सुद्धा जी आमची पिढी येतली म्हणजे आम्ही दुसऱ्यांचेर अवलंबून रावचा का. सो हे फावटी दाखोवन दिवया. जशी आमची फाटली मिटींग जाली, जशी आमच्या भगवती प्रांगणात जशी आम्ही युनिटी दाखयली, हे फावटी तशीच युनिटी दाखवूया आणि पेडणेकरांकच निवडून हाडूया. ज्याच्यामुळे ह्याच्या पुढे कोणच विचार करू शकतो ना की बाबा पेडण्यान इलेक्शनाक रावंक मेळा. सगळे ग्रांटेड घेतात, धंदो करून येतात, पैसे इन्व्हेस्टमेंट करतात. ह्या काय धंदो करपाचा स्थळ काय पेडणेकर काय इतला ग्रांटेड घेतलेला असा काय. आम्ही पेडणेकर जागृत जातलो, पेडणेकर आता एक जातलो आणि पेडणेकराचं नाव उज्ज्वल करतलो. आणि म्हाका वाटता जा निशाणी असा सिंह जी मोगो, म्हाका वाटतं जो मातीतलो पक्ष असा तसं मिशन फॉर लोकल ह्या स्वतःसाठी असलेला, ह्याच आमचा फुडला फ्युचर असताला. आणि तुम्ही सगळ्यांनी मनापासून हे फावटी एकत्रित जाऊन आम्ही प्रत्येक घराघरातल्या माणसांक सांगूया, इलेक्शनाक रावला तो राजननी, आपण रावलंय. ह्या जर आम्ही केला जाल्यार आम्ही पेडणेकार फुडेंच उरतलो आणि आम्ही फुडें आमचो विजय निश्चितच आसा. का आसा, आमची भुरगीं शिक्षीत आसत, आदले दीस ना. आमच्या पेडण्याच्या इतले घराघरांनी इतली सुशिक्षित भुरगीं आसत की अनबिलिवेबल. त्यांचं क्वालिफिकेशन बघून खूप बरं वाटतं. पण जे सर उमेदवार रावतात ते धड शिकलेले नाही, काही दुर्लक्षितपणा आमच्या पेडण्यासाठी. म्हणून हे फावटी तरी म्हाका वाटतं माझे पेडणेकार सुशिक्षित असत आणि सुशिक्षित माणसासाठी विविध वागतले आणि ते निवडून हाडटले. खूप बोलायचं असा. नक्कीच आज तुमका सगळ्यांक मी धन्यवाद देताय. एमजीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांक आमचा तुम्ही वेलकम केल्याबद्दल. एकतरीत आमकां सगळ्यांक तुम्ही राजनाक वेलकम केल्यात म्हणजे पेडण्याच्या प्रत्येक माणसाक वेलकम केल्यात, ह्या नक्कीच असा. आणि तुमचं आम्ही खंयच चुकांनी नाव खंयच खाली हाडचो ना. जो पेडणेकार निवडून येतलो तो सगळो पेडणेकार प्रत्येक घराघरातलो माणूस आसतलो. एक चान्स आमकां दियात, एक चान्स पेडणेकाराक दिया. पेडणेकर काय करू शकता तो आम्ही दाखवून दिवया. ह्योच माझो पेडणेकार. ह्या पेडणेकार पण आम्ही जिवंत दवरूया आणि येता त्या इलेक्शनाक आम्ही दाखवून दिया. कोण म्हणतात 16,000, आम्ही 16,000 कित्याक 25,000 इलेक्शन जाल्यार 20,000 आमकां मेळोंक जाय. ह्या वतीन आम्ही काम करूया आणि अशक्य आसा, खूप काय काय आसा. आनी देव बरें करूं. सगळ्यांक धन्यवाद. मुद्दाम तुम्ही टाइम काढून इल्याबद्दल शॉर्ट पिरियड मध्ये सुद्धा. देव बरें. धन्यवाद साहेब, तुम्ही आपले मनोगत व्यक्त केले आणि सगळ्यांचो जोश दाखवून दिल्याबद्दल. आता शेवटचे आणि लास्ट म्हणतात ते आमचे शेवटचे प्रवक्ते उरलेले असतात ते आमचे सुदीन भाई ढवळीकर, जे एक्स डब्ल्यू मिनिस्टर आणि
ट्रान्सफर लिस्टवर. जमिल्ल्या सगळ्यांक माये मोगाचो नमस्कार. वर्ष 2022 तुमकां सगळ्यांक सुख समृद्धीचे वर्षे अशें देवी भगवती कडेन विनम्र वंदन करता आनी मागता की नवें सरकार घडयता आसतना आमकां बरी बुद्धी दी, शक्ती दी आनी आमचे कडच्यान बरें काम कर. त्या देवी भगवती विनम्र वंदन करता. भाऊसाहेब बारोडकरांक विनम्र अभिवादन करता. आज ताईची जयंती. खूप जाणां खबर ना ताईन जे सरकार चलयले हे स्त्री आसून सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स कशें आसचें हें आमच्या मुख्यमंत्र्यांनी तिचे कडच्यान शिकपाक जाय आशिल्लें. ह्या ताईची आज जयंती तिकाय विनम्र अभिवादन करता. तुमकां सगळ्यांक परत नमस्कार करता आनी म्हजें भाशण हांव चालू. मित्रांनो, आज पेडणेकारांक बरो दीस आनी त्या खातीरच मगो पक्षाच्या माध्यमांतल्यान हांव स्वता आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी हांगा बसली तितली, त्या शिवाय बाब कशाळकार, बाबजी दारोलकार, हांव सगळ्यांची नांव घेना, पूण म्हजे फाटल्यान बशिल्ले पंच, माजी सरपंच, पंच, उपसरपंच, मुखार बशिल्ले सगळे पंच, सरपंच, ज्यांनी आज पेडणेकारांक न्याय दिवपाक ठरयला, ज्यांनी आज पेडणेकारांक परत एकदा बाब कोटकर आणि बाब देशप्रभू हांचे नंतर ह्या मतदारसंघात काम करपाचें ठरयलां. आनी ज्या पेडणेकारांचे स्वप्न आशिल्लें की गेली कित्येक वर्सां पेडणेकारांक पेडणेचो उमेदवार नाशिल्लो विधानसभेचो, तें स्वप्न पूर्ण करपा खातीर मोगो पक्ष तुमच्या मुखार आयिल्लो आसा. आनी आज म्हाका अभिमानान सांगपाक उमेद येता की आज आमी तुमच्या सुपुत्राक, ह्या धरती मातेच्या सुपुत्राक, पेडणेच्या ह्या मातयेंतल्या सुपुत्राक, ज्याचो जन्म हांगा जालो, ज्याचें कुटुंब हांगा आसा, त्या बाब राजेंद्र बोरगांवकराक आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि हांव स्वता मोगो पक्षांत प्रवेश केला. मित्रांनो, मोगो पक्षाचे स्वप्न हे वेगळे आसा. गरिबांतलो गरीब मनीस कसो वयर सोडचो, ताका योग्य मार्गदर्शन करचें, आनी ह्या खातीरच हो पक्ष स्थापन जाला. आज गोंय स्वतंत्र जावन 60 वर्सां पूर्ण जाली. तरी आसतना पेडणेकारांक अजून फाटी पडले. कित्याक अशें तुमचोच जो माजी आमदार आसा ते उलयता, पूण म्हाका दिसना पेडणेकार फाटी आसा. पेडणेकारांक योग्य न्याय दिवना, त्या खातीर ह्या लोकांनी पेडणेकारांक योग्य न्याय दिवना म्हणून ते फाटी आसा अशें दिसता. आमी ते करचे ना. पेडणेकारांक योग्य न्याय दिवपा खातीर तुमचो राजेन आज आमचे बरोबर आयला. फाल्यां आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी मिटींग, फाल्यां ताजी उमेदवारी आमी डिक्लेअर करता. आज ताका प्रवेश दिला आनी फाल्यां आमची दर शेनवारा एक्झिक्युटिव्ह कमिटीची 11 वरांचेर मिटींग आसा. त्या मिटींगेक पेडणेचो कार्यकर्तो म्हणून प्रवेश केल्लो ताका आमी उमेदवार म्हणून जाहीर करतले. तशें आमच्या काँग्रेसचो अजीत आमदार फाटल्या 2 म्हयने पयलीं आमी तें केलें. मित्रांनो, मोगो पक्ष हो कार्यकर्त्यांचो पक्ष हे लक्षात दवरा. भारतीय जनता पक्ष खूब उलयता की आमचे कडेन 4.5 लाख कार्यकर्ते आसा म्हणून. 4.5 लाख कार्यकर्ते जर तुमचे कडेन आसा जाल्यार तुम्ही एकूय पेडण्या
तुमच्याकडे कार्यकर्तो ना, जो कार्यकर्तो तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उभी करतो खातीर तो दुसऱ्या पक्षातलो किती हाडटा, तो दुसऱ्या गांवचो किती हाडटा, याचा आन्सर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षान पेडणेकरांक दिवपाक जाय. एका वटेन तुम्ही कार्यकर्त्याचो पक्ष म्हणटा आणि दुसरे वटेन तुम्ही कार्यकर्ते आयात करता, आमदार फोडटा, आमदार आयात करता. हे तुमचे कितले दीस चलतले? आज ते आम्ही बंद करता आणि त्या खातीर स्वतः हांवें युतीची घोषणा केली. मित्रांनो, युतीच्या घोषणेत आम्ही 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे गृहलक्ष्मी आधार कार्ड. आज आमी बायलो आसा, आम्ही पेडणे मतदारसंघात आणि मांद्रे मतदारसंघात जवळ 20,000 बायलांचे गृहाधार कार्ड करपाचे थारायला फुडल्या दिसा. आणि तुमकां म्हयन्याक जेन्ना आमचे सरकार येवपाक जाय, ह्या खातीर आमचे सरकार येवपाक जाय आणि ते ध्येय आणि धोरण तुम्ही दवरपाक जाय. हे जेन्ना जातले 10,000 बायलांक आमी 5,000 रुपये दितले, तेन्नाच कळटले भाऊसाहेब बांदोडकरांचे स्वप्न आमच्या स्त्री विशीं कितें आशिल्लें. गृहलक्ष्मी आधार कार्ड आमी 10,000 पेडणे 10,000 मांद्रे दिवपाचे थारले आणि आमचें काम चालू आसा. आतां सुद्दां तुमचे मदीं आमच्या मदींच पावताले आणि फाल्यांच्यान राजेंद्र कोरगांवकर तुमच्या घराघरांत पावतलो त्या मनशाक घेवन. तुम्ही हे कार्ड करून घेवपाक जाय. आमचो युवा वर्ग आसा, आज युवा वर्गाक कितें धंदो चालू करतलो, शिक्षणाक MBBS, LLM, ॲडव्होकेट, प्रोफेशनल कॉलेजीस, जे इतर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास भुरगे आसा तांकां फी भरपाक जायना. म्हजे कडेन खूब जाण येता नर्सिंग करपाक, चलया कडेन फी भरपाक जायना, तांच्या आवय बापाय कडेन फी भरपाक जायना. कारण नर्सिंगाची फी आज 1,30,000 रुपये आसा आणि हे पयशे त्या कुटुंबा कडेन नासता. आणि त्या खातीर आमी युवा वर्गा खातीर मागीर तातूंत युवती येयले आनी युवा वर्ग येयलो, तांचे खातीर परत 4% आमी स्कीम केल्या आणि ते पयशे गव्हर्नमेंटाक तुमी नोकरी लागले नंतर पे करपाक. आणि ताका गॅरंटी बॉन्ड तुमचो ना, ताका गॅरंटी बॉन्ड सरकाराचो आसतलो, हे लक्षात दवरा. कारण मोगो पक्षाचे ध्येय धोरण कितें की भुरगीं बरी शिकची. जे कोण फाल्यां गाडो घालतलो आणि त्या गाड्याक किंवा दुकान घालतलो ताका 2 लाख रुपये जाय, ताका आज बँक लोन दिना डॉक्युमेंट हाड म्हणटा, हाड म्हणटा काय ना, सगळे गॅरंटर हाड म्हणटा, तुमकां ते लागचे ना. गॅरंटर विल बी अ बँक गॅरंटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ गोवा, लक्षात दवरा. आणि हे कोण करू शकता? आम्ही करू शकता. कारण कितें? कारण जे पयशे हे लोक खाता 30% कमिशन म्हणटा ते आम्ही बंद करतले आणि हे पयशे तुमचे बायलांचे, तुमच्या भुरग्यांचे, जाणटेल्याचे आणि युवा वर्गाचे, हे तुम्ही लक्षात दवरपाक जाय आणि हे बंद करपाची आवश्यकता आसा. करप्शन काम जोले जाला. एक जर मायनिंग डंप चालू केलो आसत, गोंयच्या सगळ्या लोकांक आमी फ्लॅट सुद्धा बांधून दिवं शकता, म्हणजे घर बांधून दिवं शकता. इतली कापासात मोगो पक्षाकडे आसा आणि ते आमी करून दाखयता. कारण ह्यो गोष्टी आज पयस केल्या. जो येता तो 30%च्या गणितान येता. मित्रांनो, आमचो मोगो पक्षाचो आमदार म्हाका सोडून गेलो. मोगो पक्षा म्हाका म्हणजे मोगो पक्षाक सोडून गेलो. कितें मेळयलें जाणें? कितें मेळयलें? फाटल्या 4 वर्सां ताणें सांगता आमकां कितल्यो नोकऱ्यो दिल्यो. तूं म्हाका सोडून गेलो न्हय. हांव आसतना तूंच आशिल्लो मंत्री, तुका आमी काडून आशिल्लो. तूं सोडून गेलो फक्त डेप्युटी CMचे लेबर मेळटा म्हणून आणि फाटल्यान एक पोलिशेची गाडी मेळटा. आनी कितें मेळ्ळें तुका? तुका पोर्टफोलियो तुजे भारतीय जनता पक्षान चेंज केले, म्हज्या वेळार आशिल्ले ते. तुका आनी कितें स्टाफ मेळ्ळो? तुका कितले चड नोकऱ्यो दिल्यो? कित्याक गेलो तूं? आनी आज तुजी वाताहत जाल्या. तुका राणी मडगांव दवरलो म्हणून सांगला. मित्रांनो,
कार्यकर्ते आमचे तांचे बरोबर गेले तांकां उलो मारता. स्वाभिमानी जाया. स्वाभिमान मनशाचो जागृत करा आणि तुमच्या राजेंद्र कोरगांवकरा फाटल्यान उबे रावा. आम्ही तुमच्या फाटल्यान कार्यकर्तो कसो तयार करपाक जाय हे सुदीन ढवळीकरांक सांगू कोणूच सांगू शकना. मना बसून सांगता. आज हांवें 2500 नोकऱ्यो दिल्यो. पेडणेकारांक सुद्धा दिल्या. जवळजवळ 220 नोकऱ्यो हांवें पेडणेकारांक दिल्या, इन्क्लुडींग इंजिनियर. कोणी एकट्यान येवन हांगा सांगचें की सुदीन ढवळीकरान 25 पयशे तुमचे कडच्यान घेतले. हांव रिजिग्नेशन दिता. मगो पक्षाचे रिजिग्नेशन दिता, आमदारांचे रिजिग्नेशन बरोबर. पूण ह्या लोकांनी अक्षरशः यंग जनरेशनाक लुटल्या. हांव 4 लेवल सांगता. जो पास क्लास आयला तो PSI पोस्टाक 99% कशे पडटा आणि जो फर्स्ट क्लास आयला त्या PSI पोस्टाक ताका 40% कशे पडटा. हाजेर सारासार शिकिल्ल्या भुरग्यांनी विचार करा. आज आयला कालूच आयला बरोबर मरे. काल आयला काय नाही. पास क्लास आशिल्लो मनीस 99 मार्क घेवन पास जाला आणि फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन आशिल्लो मनीस 40 आणि 47 मार्क दिला. ते खंयच्यान मेळ्ळे? ह्यो परीक्षा कोणी घेतिल्ल्यो? हे सुपरवायझर कोण आशिल्ले? हे करेक्शन पेपर करपी कोण आशिल्ले? हे सोदून काडपाची आवश्यकता आसा. तातूंत केदो व्हडलो घोटाळो जालो तोय सोदून काडपाची आवश्यकता आसा. जसो PWD जालो. PWD तांच्याच आमदाराक जाले की 350 पोस्ट जे सुदीन ढवळीकर आणि मनोहर पर्रीकारांनी काडिल्ले हे जे भरले आणि ते 70 कोटीचो अफरातफर जाली म्हणून खुद्द बाबूश मनसरान सांगले. मित्रांनो, हे आमकां बंद करपाची आवश्यकता आसा. आणि बंद कशें करतले तुम्ही? तुम्ही आमकां निवडून दिवपाक जाय. प्रत्येक मतदारसंघात आमचे युतीचे उमेदवार आसा, तुमचे सोयरे दायरे आसा, तांकां सांगा ते. नाजाल्यार ही भुरगीं आमची फाल्यां रस्त्यार येतली. तांकां नोकरी आसची ना, तांकां योग्य स्थान आसचें ना समाजात आणि ताजे खापर कारणा शिवाय आमचे जातले. ह्या खातीर तुमचे कडेन मागता, पेडणेकारा कडेन मागता. कारण पेडणेकार हे मगो पक्षाचे समर्थक. मांद्रे आसूं पेडणे आसूं हे मगो पक्षाचे समर्थक आसा आणि मगो पक्षा खातीर ह्यांनी भरपूर काम केलां. रायट फ्रॉम बिगिनिंग जे कोण पेडणेचे लोक उबे रावले तांकां भरघोस मतांनी दिली. तशें तुमी राजेंद्र बाबा फाटल्यान उबे रावचे अशें मन बसून तुमचे खूब आसा. हांव 2-2.5 तास असेंब्लीत पुस्तक घेनासतना सब्जेक्टाचेर उलयतालो. सब्जेक्टाचेर. हे तर भाशण पॉलिटिकल. आय एम प्राऊड. म्हाका ज्या मनशांनी निवडून दिला तांचो आदर हांवें दवरला. अजून पक्ष मुख्यमंत्री पद आयलें म्हाका 2004-05. पक्ष सोड मुख्यमंत्री पद काँग्रेसचे हे म्हणून प्रताप सिंग रावजी राणे आसा ताका घरात. 2012 जेन्ना आमी युतीचे गव्हर्नमेंट आयले, मनोहर पर्रीकर दिल्ली गेलो. म्हाका सांगले की तू तुझे मगो पक्ष सोड, आमच्या बरोबर यो. आणि मुख्यमंत्र्याचं ना म्हणले हांव येना. ताणी पार्सेकाराक दिलें सोडून. काय नजो मुख्यमंत्री पद सुदीन ढवळीकराक मेळ्ळें ना. मुख्यमंत्री पद जर म्हजे नशिबांत आसा म्हाका मेळटलें. मगो पक्षा मार्फत मेळटलें. आणि तें ध्येय आणि धोरण मगो पक्षाचे घेऊन आज पर्यंत हांव कार्यरत. मित्रांनो, मोपा एअरपोर्ट आज केदो व्हडलो घोटाळो हांव ओपन करता. आमच्या ह्या उमेदवाराक तुम्ही निवडून द्या. आता हांव उलयला, कोणी हाडत ना. न्यूजपेपरांनी हाडचे. मोठो घोटाळो आमच्या मोपा एअरपोर्टार जाला. GMRP कंपनी हो आपलो जो शेअर आसा तो दुसरे कंपनी विकपाची तयारी केली. आणि त्यातून गोवा गव्हर्नमेंटाचो जो शेअर आसा तो अजून बसून गोवा गव्हर्नमेंटाक दिवना 26%. सांगचे म्हाका मुख्यमंत्र्याक, हांव जाहीर आरोप करता. हो शेअर
तुम्ही घेतलो काय कितें जाल्यार दाखया लोकांक हांगा हाडून लोकांक फटोव नाका हो विमानतळ भायल्या भायर GMR ही कंपनी दुसरे कंपनीक ट्रान्सफर करपाक पळयता एज पर कंपनीज एक्ट जशी जुवारी एग्रो केमिकल जी भाऊसाहेब कालोडकारान हाडली ती आज दुसरे कंपनीक ट्रान्सफर जाली आणि तांची जी लँड आशिल्ली 9 लाख स्क्वेअर मिटर ती ह्या कंपनीत रियल इस्टेट करपाक घेतली ह्या सरकाराचें लक्ष पळया हे सरकार सध्या खावो पिवो मजा हे सरकार चौकडी चलयता ह्या चौकडीक तितले सांगले की सगळे सारखे जाता कालूच तुम्ही आयकला हांव पण म्हजें भाशण आयकलां तुम्ही बिचोले गांवांत आरोप केलो 20 मिलियन टन्स तुम्ही डंप करता गव्हर्नमेंटाक कितले पयशे दिता 1000 कोटी रेट कितलो आसा 7000 रुपया टन 30% वेस्टेज धरली जाल्यार सुद्दां 3000 रुपया येतलो 3000 into 20 मिलियन टन 6 जो भुरगो सांगतो शाळेत वता तो 6000 कोटी रुपया जाता आणि तुम्ही कितले गव्हर्नमेंटाक दिता 1000 कोटी 5000 खंय गेले हे तुमचे पैसे ह्या तुमच्या पैशांनी मोगो पक्ष तुमची घर बांधून देऊ शकता हांव सरळ सांगता आमकां जर डंप फाल्यां जाता मोगो पक्षाचे आणि आमचे युतीचे सरकार जर आयले जशे सिंगापुरात सिंगापोरे म्हणून जे आसा म्हणजे धरती मातेचे पूत सिंगापोरे म्हणजे धरती मातेचे पूत तांकां फ्लॅट फुकट आसा तशे गोंयांत आमी काम करूं येता पूण ताका शिस्त जाय ताका करेज जाय ताका विल पॉवर जाय ताका एफर्ट्स जाय आनी ते एफर्ट्स मोगो पक्षा कडेन आसा कारण मोगो पक्ष सदांच गरिबाक हात धरून केला मोगो पक्षान स्वताच घरां उबी करपा खातीर रावलो मुणकार एक्ट कोणी केलो आज मुणकार एक्ट नाशिल्ल्यार तुमची घरां उरतली आशिल्ली हांगा 90% लोक आहा पळय ते मुणकार एक्ट अंडर आसा हांव चॅलेंज करता म्हाका सांगचे जी कारोलकार सांगचे नाजाल्यार राजेंद्र सांगचे ह्या दोनूय मतदारसंघात 90% पीपल आर अंडर मुणकार एक्ट असा काय ना आता हो कायदो कोणी केलो भाऊसाहेब कानोडकरान केलो मोगो पक्षान केलो त्या खातीर तुमचे घरदार शाबीत उरले तुम्ही कोर्टात वचून तुमच्या नावार ती जमीन करून घेवना ही तुमची चूक पूण कोर्टात वचून जर तुम्ही तुमची जागा तुमच्या नावार करून घेतल्या जाल्यार आज तुमकां इजिली घरूय बांदपाक मेळटा त्याचं रिस्ट्रिक्शन मात्र आसा मित्रांनो एक लक्षात दवरा शिक्षणाची गंगा जसे राजेंद्र बाब कोरगांवकारान सांगले ताणी हाडले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ताणी हाडले धरणां कोणी हाडली धरणां दोन्ही मोठी धरणं जी गोंयांत जाली साळावली आणि आमचे केरी आणि त्यानंतर मांडवी हे सगळे मोगो पक्षाचे कार्य मोगो पक्षाक ज्याणी कोणी कितें केला ते आज टिकूना हांव एकूच एग्जांपल दिता तुमचे मांद्रे मतदारसंघातलो रमाकांत बाब खळप हांव मानता ताका केदो व्हडलो लिडर आज खंय हांव तिकीट द्यावं तिकीट म्हणून फिरता कित्याक लागून कारण मोगो पक्ष सोडलो रवी नायक केदो व्हडलो लिडर समाजाचो लिडर आज ताजी स्थिती ताणें निर्माण केल्या दयानंद नार्वेकार कोणी नाव घ्या जे आमचे लिडर जाले आणि ज्यांनी पक्षाक ताब्यात करपाचो प्रयत्न केलो ते ह्या संवसारांत पॉलिटिक्सात टिकून हांव राजकारणाचेर उलयतां आनी मोगो पक्षाच्या आमदारांनी केन्ना जे आतां जिवंत आसा आनी जाणटे जाल्यार तांणी केन्नाच बसबसपुरी करूं ना बसबसपुरी म्हणजे करप्शन जे कितें आयले सत्यान रावले सत्यान काम केले काढा आनी पळया कोणी काढा तुमच्या मनात काढा इतिहासात वचा 50 वर्सांच्या पयलींचो इतिहास काढा आमदार कितले जाले त्या आमदाराची आज परिस्थिती कितें आसा ती घर वचून पळया म्हणजे तुमकां ताची नोंद द्यायची मित्रांनो मोगो पक्षाचे कार्य हे गरीब लोकांना हातभार दिवपाचे आणि त्या खातीर आज पर्यंत मोगो पक्ष कार्यरत आसा आणि हांवूय बरसर मोगो पक्षांत रावतलो अशें म्हणटा आमचो गाडबाब खूब बरो उलयलो हांव मानता ताका सत्यान वागपी अजून पासून मोगो पक्षाचो कार्यकर्तो म्हणून काम करता आणि काही प्रश्न ताणें मांडले
काही गोष्टी चुकताय बी मनीस चुकणं अशें म्हणना आमी सुद्दां घरा कडेन जेवण करता आसतना चुकता आमी सुद्दां काम करता आसतना किंवा पेपर बरयता आसतना भुरगो चुकता येता पूण तो कितें उलयता पूण हे सगळें सुदारपाची आवश्यकता आसा आनी तें कोणाक आमच्या देवी भगवती देवी महालक्ष्मी ती कितें म्हणा नमंतं नवयंत्रं तदपि जनजानय ही कितें ही प्रार्थना कितें सांगता ही प्रार्थना सांगता की हे देवी म्हणजे कोण आवय जशी आवय ताणें सांगलें की भुरग्यांक माफ करता तशें आमचे जे अपराध आसा ते देवी कडेन गेले नंतर ती आमकां माफ करता हे देवीचें हें आसा आनी त्या खातीर बोडगेश्वरा कडेन वता आसतना तुकाच घेवन वता कारण आमचो गरज आसा हांवूय भुरग्यांक वावरा म्हणटा मोगो पक्ष हो तुमी वाडोवपाक जाय जिता हांव सदांच सांगता सुदीन ढवळीकारांनी 10 वर्सां राजकारणांत आसलो अशें धरून पूण आमकां यंग जनरेशन जाय मोगो पक्षाक यंग युवती जाय मोगो पक्षाक यंग युवक जाय कारण मोगो पक्षाची ध्येय आनी धोरणां ही स्पश्ट आसा आमी एक डिसिजन घेतलें मोगो पक्षान आनी ठरयलें की अंदू 65 वयले मनीस 3 जाण सोडून आमच्या सेंटर कमिटी आसचे ना तशें आमी केलें हेच फुडें धोरण आमी युवा वर्गा कडेन दितले कारण 50 वर्सांचे भुरगे 40 वर्सांचे भुरग्यांक आमी आमचे कार्यकर्ते म्हणून मुखार हाडटले आनी फाल्यां सकाळी हातूंतलोच एक मनीस आमदार म्हणून मुखार हाडटलो आनी कर्तव्य सिद्ध करतो आज म्हाका खूब उमेद जाता राजेंद्र कोरगांवकर आनी ताचे बरोबर कितलेशेच मनीस आज आमचे मदीं आयिल्ले आसा हांव उतर दिता राजेंद्र कोरगांवकराक की म्हजो पक्ष हो तुजो पक्ष ह्या मातयेंतलो पक्ष ह्या भुमिपुत्राचो पक्ष आनी हो तुमकां सांबाळटलो तुमकां वयर काडटलो ह्या बद्दल जुमंतना आज आनी एक गजाल सांगता प्रवीण आर्लेकरान आमचेर आरोप केलो प्रवीण आर्लेकरान हांव फक्त हांगा पत्रकार आसा म्हणून हेचें स्पश्टीकरण दिता प्रवीण आर्लेकरान आमचेर आरोप केलो आमचेर म्हणजे म्हजेर न्हय कमिटीचेर आनी म्हाका तें आवडलें ना आमी जेन्ना उमेदवार डिक्लेअर केले तेन्ना क्वेशनरी गेले बेळगांव व्हरून म्हणटा 26 तारखेर आमी बेळगांव गेले आनी 26 तारखेर आमी क्वेशनरी गेले आनी ह्या क्वेशनरीचेर ताणें कितें बरयलां तितलें हांव सांगता इम्पॉर्टंट तितलें सांगता खूब आसा तें पयलो प्रश्न आमी ताका विचारलो पयलीं सांगता ताका नेम ऑफ द कस्टोडियन्सी घाल पेडणे म्हणून घातलें नेम ऑफ द कॅन्डिडेट घातलें प्रवीण प्रभाकर आर्लेकर एड्रेस धारगड घातलो फोन नंबर घातलो ताका पयलो प्रश्न आमी विचारलो whether you are seriously interested in contesting upcoming election of Goa Assembly of 2022 under the banner of MGP with lion as a symbol. ताणे बरयलें yes. आयका ना हांवें बरोवन ना न्हू ताणे बरयलां मुखार बरयलें yes. I am seriously interested to contest upcoming assembly election under MGP. दुसरो प्रश्न ताका विचारलो Kindly note that it is very difficult to contest alone. म्हणजे कितें एकूच पार्टी आमची घेवन आमकां 40 मतदारसंघात वचपाक डिफिकल्टी आहा गिव युअर सजेशन that for which party we should go for alliance and the reason behind it आम्ही ताचे कडेन रिजन मागला म्हणजे कितें कारण रिजन म्हणजे कारण की आमकां ह्यो पार्टी कडेन आमी अलायन्स कित्याक करपाचें तातूंत तो बरयता आतां आन्सर आयका येस अलायन्स इज रिक्वायर्ड एज पर पार्टीज डिसिजन म्हणजे कितें वॉट डू यू मीन बाय दिस पार्टी जे कितें डिसिजन घेता म्हणजे सेंट्रल कमिटी सुदीर ढवळीकर न्हय सेंट्रल कमिटी जे कितें डिसिजन घेता आपल्या मान्य आसा आनी खूब आसा What is your expectation? Full support from the party. What is your financial setup? How much money you are ready to spend? Whether you require कारण प्रत्येक फावटी हेरांक कित्याक वागता प्रत्येक फावटी म्हणटा आपल्याक पयशे आमी पयशे पडल्या श्रीनाथ पयशे पडटा प्रताप फडते पयशे पडटा मनोज नायक पडटा राघोबा गावडे पळय खुद्द कशाळकार अपक्ष असून पयशे पडटा काय ना पडटा स्वताचे पयशे पडचे पडटा
पण हॉस्पिटलां वचचें पडलें हे कामूच आमचे हे आमचे जर काम आसा ते आमी कामच करपाक जाय आणि हे आमी जर काम करना कोणाकूय जर हॉस्पिटलां व्हरपाचें काम आमी करना कोणाचेर फ्लड आयलो फ्लडान हांव स्वता लोकांक मदत करपाक हे सगळें काम करता निस्वार्थीपणान मोगो पक्ष करता अशें करता इंटरव्यू घेना म्हणून आणि हे बरोवन दिलें जालें हो फोटो म्हाका जाय याचेर 4 सायली आसा स्वता ताजी सायल आसा दीपक देवडीकर जो अध्यक्ष आसा ताजी सायल आसा अनंत नायक जो ट्रेजरर आसा ताजी सायल आसा स्वता प्रवीण आल्लेकरांची सायल आसा आणि जो कार्याध्यक्ष आसा प्रताप फडते आता नमस्कार ताजी सिग्नेचर आसा हे फक्त हांव निदर्शनाक हाडटा पत्रकाराक की हे खरें तो सांगता तें खोट युती जी केल्या ती लोकां खातीर केल्या गोंयच्या जनते खातीर केल्या भुमिपुत्रा खातीर केल्या आणि युतीचें स्पश्टीकरण हें आमी सगळ्यांक दिलां आणि त्या खातीरूच मागता येता त्या 3 दिसांत कारण कोड ऑफ कंडक्ट 10 तारीख पर्यंत केन्ना येतलो बाबराजे नार्वेकार फाल्यांच्यान कामां लागतलो महिला आघाडीक सांगता आमच्या की सगळी गृह आधार स्किमीची कार्ड बेगिनात बेगीन करा कारण एकदा कोड ऑफ कंडक्ट आयले बरोबर आमी ते बंद करता मागीर तुमकां आमकां इलेक्शन जातकीर आमी ते करतले आनी तेय बी आमी निवडून येवपाक हे लक्षात दवरा सरकार आमचें आसपा जाय आनी त्या खातीर तुमी कार्यरत जावचे बाबराजेन हो तुमचो सुपुत्र या पेडणेकरांचो सुपुत्र गोंयचो सुपुत्र ह्या मातयेंतलो धरती मातयेंतलो पुत्र तुमचो कॅन्डिडेट म्हणून आमी फाल्यां डिक्लेअर करता ताका योग्य मार्गदर्शन करा योग्य तरेन ताजे बरोबर प्रचार करा आणि भरपूर मतांनी बाब राजेंद्र आर्लेकर दाखोवन दिया तांकां भारतीय जनता पक्षाक काँग्रेस कोण जे आप जे कोण हांगा रावता तांकां घर धाडा अशें तुमचे कडेन मागता आणि 3 घोशणा करता म्हजें भाशण सोंपवचे पयलीं आणि तुमचे रजा घेता मगो पक्षाचा मगो पक्षाचा मगो पक्षाचा परत एकदा तुमकां सगळ्यांक 2022ची युनिट परबी दिता आणि येता त्या निवडणुकेत मतदान करपा खातीर जागृत रावा अशें नमूद करता आणि शिवमाक